रात्रीचा गडद अंधार हळूहळू संपूर्ण नगरावर पसरला होता. रस्त्यांवर सामसूम होती. अशाच वेळी एक साधू महाराज आपल्या गंतव्यस्थानाकडे निघाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि मनात अपार शांतता होती. ते पुढे जात असताना त्यांना समोरून एक व्यक्ती येताना दिसली. साधू महाराजांची नजर त्याच्यावर पडताच तो माणूस घाबरला आणि जवळच्या झाडाच्या आड लपण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून साधू महाराज प्रेमळ स्वरात म्हणाले, "मुला, तू कोण आहेस आणि मला पाहून असा का लपत आहेस?" त्या व्यक्तीने संकोचाने बाहेर येत साधू महाराजांना नमस्कार केला आणि मान खाली घालून म्हणाला, "महाराज, मी एक चोर आहे. चोरी करण्यासाठी बाहेर पडलो आहे. म्हणून तुम्हाला पाहताच लपण्याचा प्रयत्न केला." त्याचे उत्तर ऐकून साधू महाराज काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग ते शांतपणे म्हणाले, "बाळा, हे चोरीचं काम सोडून दे. एखादं असं काम कर की ज्यामुळे तुला कोणाला पाहून भीती वाटणार नाही आणि कोणासमोर लपून बसावं लागणार नाही." चोराने एक दीर्घ उसासा सोडला. "महाराज, माझे वडीलही हेच काम करत होते. लहानपणापासून मी हेच पाहिलं, हेच शिकलो. चोरी करण्याशिवाय मला दुसरं कोणतंच काम येत नाही. मी शिकलेलोही नाही आणि माझ्याकडे व्यवसाय सुरू करण्याइतके पैसेही नाहीत. जर मी चोरी सोडली तर माझ्या कुटुंबाचं पालनपोषण कसं करणार?" चोराचे शब्द ऐकून साधू महाराज काही क्षण मौन झाले. त्यांना त्या माणसाची विवशता जाणवत होती. थोड्या वेळाने ते म्हणाले, "ठीक आहे, तू सध्या जे करतोस ते कर. पण माझी एक गोष्ट ऐकशील का?" चोराने आदराने मान झुकवली. "आज्ञा द्या महाराज." साधू महाराज म्हणाले, "सर्वप्रथम मला वचन दे की तू माझं म्हणणं पाळशील." चोराने क्षणाचाही विलंब न करता वचन दिलं. तेव्हा साधू महाराज म्हणाले, "आजपासून कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलू नकोस. काहीही झालं तरी नेहमी सत्याचाच आधार घे. सत्य तुझं कल्याण करील." इतकं बोलून साधू महाराज आपल्या मार्गाने पुढे निघून गेले. मात्र चोर जागच्या जागी उभा राहिला. "मी खोटं बोललो नाही तर चोरी कशी करणार?" हा विचार त्याच्या मनात घोंगावत होता. पण लगेच त्याला साधू महाराजांना दिलेलं वचन आठवलं. काहीही झालं तरी वचन मोडायचं नाही, त्याने मनाशी ठरवलं. असा विचार करत तो चोरीच्या उद्देशाने पुढे निघाला. थोडं अंतर पार केल्यानंतर त्याला समोरून आणखी एक व्यक्ती येताना दिसली. प्रत्यक्षात तो त्या राज्याचा राजा होता. प्रजेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तो अनेकदा वेषांतर करून रात्री नगरात फिरत असे. राजाने त्या अनोळखी माणसाकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं, "कोण आहेस तू आणि या मध्यरात्री कुठे चाललास?" चोराच्या मनात क्षणभर संघर्ष सुरू झाला. खोटं बोलायचं नाही, जे आहे ते खरं सांगून टाकू, पुढे जे होईल ते होईल, असा विचार करून तो म्हणाला, "मी एक चोर आहे. चोरी करण्यासाठी घरातून बाहेर पडलो आहे." हे उत्तर ऐकताच राजा थक्क झाला. हा कसला चोर? स्वतःहून सांगतोय की मी चोर आहे? राजा आश्चर्याने म्हणाला, "काय माझी थट्टा करतोयस? तू नक्की एखादा सैनिक किंवा गुप्तचर असेल." चोर शांतपणे म्हणाला, "नाही, मी थट्टा करत नाही. मी खरंच चोर आहे आणि चोरी करणं हाच माझा व्यवसाय आहे." राजाला आता त्या माणसाबद्दल कुतूहल वाटू लागलं. क्षणभर विचार करून तो म्हणाला, "अरे वा, योगायोगच म्हणायचा. मी सुद्धा चोरच आहे. नुकतीच या व्यवसायाला सुरुवात केली आहे. आज आपण दोघं मिळून चोरी करूया." चोराने आश्चर्याने विचारलं, "कुठे चोरी करायची?" राजा किंचित हसत म्हणाला, "आज आपण थेट राजवाड्यात हात मारूया." हे ऐकताच चोर दचकला. "तुला वेड लागला आहे का? राजवाड्यात घुसणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणं." राजा आत्मविश्वासाने म्हणाला, "घाबरू नकोस. माझं म्हणणं आधी ऐक. मी पूर्वी राजवाड्यात नोकर होतो, पण राजाने माझ्यावर नाराजी व्यक्त करून मला कामावरून काढून टाकलं. त्यानंतर कुणीही मला नोकरी दिली नाही, म्हणून मी चोरीचा मार्ग स्वीकारला." तो पुढे म्हणाला, "राजवाड्यातील प्रत्येक गुप्त मार्ग, प्रत्येक गुप्त दरवाजा मला माहीत आहे. आपण अगदी सहज आत जाऊ शकतो." राजाच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून चोर विचारात पडला.
राजा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चल मित्रा, आज नशीब आपल्याला कुठे घेऊन जातं ते पाहूया. कदाचित आजची रात्र आपल्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. असं म्हणत राजा त्या चोराला घेऊन राजवाड्याच्या पाठीमागील भागात गेला. आजूबाजूला गडद अंधार पसरला होता. राजाने एका भिंतीजवळ जाऊन एक गुप्त दरवाजा उघडला आणि हळू आवाजात म्हणाला, तू अनुभवी चोर आहेस. अंधारात वावरण्याची तुला सवय आहे. त्यामुळे आतमध्ये तूच जा. मी इथे बाहेर थांबून पहारा देतो. चोराने भुवया उंचावत विचारलं, पण एवढ्या मोठ्या राजवाड्यात मला कसं कळणार की खजिना नेमका कुठे आहे? राजा मंद हसला आणि त्याला खजिनागृहापर्यंत जाणारा संपूर्ण मार्ग, गुप्त वळणं, पहारेकऱ्यांच्या नजरेत न येण्याच्या युक्त्या आणि खजिन्याच्या खोलीपर्यंत पोहोचण्याची प्रत्येक माहिती सविस्तरपणे सांगितली. सगळं नीट समजून घेतल्यानंतर चोर सावधपणे राजवाड्यात शिरला. अंधाऱ्या दालनातून, लांबच लांब मार्गिकातून आणि अनेक वळणं पार करत अखेर तो खजिनागृहाच्या दरवाजापाशी पोहोचला. त्या दरवाजावर एक मोठं चक्र बसवलेलं होतं. त्याने ते सावकाश फिरवलं. चक्र फिरताच दरवाजा हलक्या आवाजात उघडला. आतलं दृश्य पाहून तो काही क्षण स्तब्धच झाला. खोलीत अनेक विशाल पेट्या रचून ठेवलेल्या होत्या. प्रत्येक पेटीला जाडजूड लोखंडी कुलपं लटकत होती. चोराने आपल्या कमरेला अडकवलेला चाव्यांचा गुच्छा आणि काही हत्यारं बाहेर काढली. त्याने एका मोठ्या पेटीचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू केला, पण कितीही प्रयत्न केले तरी कुलूप तुटेना. त्याने दुसऱ्या तिसऱ्या युक्त्या वापरल्या, मात्र प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरला. शेवटी निराश होऊन त्याने संपूर्ण खोलीवर नजर फिरवली. कदाचित एखादी लोखंडी सळई किंवा दुसरं एखादं साधन सापडेल असा विचार तो करत होता. तेवढ्यात त्याची नजर एका छोट्याशा पेटीकडे गेली. ती पेटी आकाराने लहान होती आणि एका मोठ्या पेटीच्या वर ठेवलेली होती. कुतूहलाने त्याने ती खाली उतरवली आणि तिचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र नशीब त्याच्या बाजूने होतं. काही क्षणांच्या प्रयत्नानंतर कुलूप तुटलं. त्याने हळूच पेटीचं झाकण उघडलं, पण आत पाहून तो थोडा चकित झाला. त्या पेटीत फक्त एक लहानसा संदूक ठेवलेला होता. त्याने तो संदूक बाहेर काढला आणि उत्सुकतेने त्याचं झाकण उघडलं. क्षणात त्याचे डोळे विस्फारले गेले. संदूकात 3 बहुमूल्य हिरे ठेवलेले होते. त्यांच्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाल्यासारखी वाटत होती. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिन्ही हिरे हातात घेतले आणि बाहेर पडण्यासाठी वळला. मात्र काही पावलं चालताच त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. हिरे तर 3 आहेत, मग आम्ही दोघं त्याची समान वाटणी कशी करणार? क्षणभर त्याच्या मनात दुसरा विचार आला. एक हिरा मी लपवून ठेवतो, 2 हिऱ्यांची वाटणी करू. त्याला काय कळणार आहे? पण लगेच त्याला साधू महाराजांची आठवण झाली. त्यांनी घेतलेलं वचन त्याच्या कानात घुमू लागलं. कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलू नकोस, नेहमी सत्याचा आधार घे. चोराच्या मनात संघर्ष सुरू झाला. काही क्षण तो तसाच उभा राहिला. शेवटी त्याच्या बुद्धीने लोभावर विजय मिळवला. नाही, मी साधू महाराजांना दिलेलं वचन मोडणार नाही, असं स्वतःशी म्हणत त्याने एक हिरा पुन्हा त्या संदुकात ठेवला आणि उरलेले 2 हिरे घेऊन खजिनागृहाबाहेर पडला. सावधपणे तो राजवाड्याबाहेर आला. राजा अजूनही गुप्त दरवाजाजवळ उभा राहून त्याची वाट पाहत होता. चोर त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, मला खजिन्यात हे 2 हिरे मिळाले आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. असं म्हणत त्याने एक हिरा राजाच्या हातावर ठेवला. राजा त्या चोराकडे आश्चर्याने पाहत राहिला आणि चोर आपल्या वाट्याचा हिरा घेऊन शांतपणे तिथून निघून गेला. चोर तिथून निघून गेल्यानंतर राजा बराच वेळ विचारमग्न उभा राहिला. त्या संदुकात तर 3 हिरे होते. मग हा चोर असं का म्हणाला की तो फक्त 2 हिरे घेऊन आला आहे? राजाच्या मनात कुतूहल निर्माण झालं. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो स्वतः पुन्हा खजिनागृहात गेला. खजिन्याच्या खोलीत प्रवेश करताच त्याने थेट त्या छोट्या संदुकाकडे धाव घेतली. थरथरत्या हाताने त्याने संदूक उघडलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं.
संदुकामध्ये एक हिरा खरोखरच ठेवलेला होता. राजा काही क्षण त्या हिऱ्याकडे पाहतच राहिला. हा कसला चोर आहे? चोरीही करतो आणि सत्यही बोलतो. त्याच्या ओठावर नकळत स्मित उमटलं. राजाने मुद्दाम खजिनागृहाचा दरवाजा उघडाच ठेवला आणि आपल्या शयनकक्षात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सूर्याची किरणं राजवाड्यावर पडू लागली आणि काही वेळातच संपूर्ण राजवाड्यात एकच गोंधळ उडाला. चोरी झाली, चोरी झाली. पहारेकरी आणि नोकर-चाकर इकडून तिकडे धावू लागले. राजाने तात्काळ आपल्या मंत्र्याला बोलावून घेतलं. मंत्री दरबारात हजर होताच राजा गंभीर स्वरात म्हणाला, रात्री खजिनागृहाचा दरवाजा उघडा आढळला. नक्कीच हा एखाद्या आतील व्यक्तीचा किंवा भेदी याचा प्रकार असावा. त्वरित तपास सुरू करा आणि चोराला शोधून माझ्यासमोर हजर करा. जी हुजूर, म्हणत मंत्री तत्काळ खजिनागृहाकडे रवाना झाला. खजिन्याच्या खोलीत पोहोचल्यावर त्याने बारकाईने तपास सुरू केला. सर्व मोठ्या पेट्या जसेच्या तशा होत्या. कुठेही जबरदस्तीने कुलूप तोडल्याच्या खुणा नव्हत्या. मात्र एका छोट्याशा संदुकाचं झाकण उघडं होतं. मंत्र्याने सावधपणे त्यात डोकावलं. आत एक बहुमूल्य हिरा पडलेला होता. तो क्षणभर विचारात पडला. त्याला चांगलंच माहीत होतं की या संदुकात एकूण 3 अत्यंत मौल्यवान हिरे ठेवलेले होते. त्याच्या मनात लोभाने डोकं वर काढलं. बहुतेक चोर घाई गडबडीत हा हिरा इथेच विसरून गेला असावा. चोरी तर झालेलीच आहे. मग हा हिरा मीच ठेवून घेतला तर कोणाला काय कळणार? त्याच्या मनातील लोभ अधिकच वाढू लागला. उद्या चोर पकडला गेला आणि त्याने सांगितलं की मी फक्त 2 हिरे घेतले होते, तरी त्याच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? सगळ्यांना तो चोरच वाटेल असा विचार करून मंत्र्याने आजूबाजूला नजर टाकली आणि तो हिरा अलगद आपल्या खिशात ठेवला. त्यानंतर तो राजाकडे परतला. राजासमोर येत तो म्हणाला, महाराज, खजिन्यातील सर्व पेट्या सुरक्षित आहेत. मात्र एक छोटा संदूक उघडलेला होता. त्यामध्ये 3 बहुमूल्य हिरे ठेवलेले होते आणि चोराने ते 3ही हिरे चोरून नेले आहेत. मंत्र्याचं उत्तर ऐकताच राजाच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटलं. पण त्याने काहीही न बोलता शांतपणे आदेश दिला, ठीक आहे, त्वरित शोध मोहीम सुरू करा. चोराला जिवंत पकडून माझ्यासमोर आणा. राजाचा आदेश मिळताच सैनिकांनी संपूर्ण नगरात शोध सुरू केला. काही तासातच तो चोर सापडला आणि त्याला पकडून राजदरबारात आणण्यात आलं. दरबार भरला होता. सर्वांची नजर त्या चोरावर खिळली होती. राजाने गंभीर स्वरात विचारलं, सांग, काल रात्री राजवाड्यात घुसून चोरी तूच केली होतीस का? चोराने दोन्हीही हात जोडले आणि निसंकोचपणे उत्तर दिलं, होय महाराज, चोरी मीच केली आहे. माझा अपराध मी मान्य करतो आणि त्याची जी काही शिक्षा असेल ती भोगायलाही तयार आहे. हे ऐकताच दरबारात कुजबूज सुरू झाली. पण पुढच्या क्षणी चोर म्हणाला, मात्र या चोरीमध्ये माझ्यासोबत आणखी एक चोर सहभागी होता. हे ऐकताच मंत्री ताडकन उठला. कोण होता तो? त्याचं नाव सांग. चोर शांतपणे म्हणाला, मला त्याचं नाव माहीत नाही. काय? मंत्री ओरडला, मला त्याचा पत्ताही माहीत नाही. काल रात्री पहिल्यांदाच माझी त्याच्याशी भेट झाली होती. त्यानेच मला राजवाड्यातील गुप्त दरवाजा आणि खजिनागृहापर्यंतचा मार्ग दाखवला होता. मंत्री उपहासाने हसला, वाह, काय सुंदर कथा रचली आहेस. लगेच त्याचं नाव आणि पत्ता सांग, नाहीतर तुझी चमडी सोलून काढली जाईल. पण चोराच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो शांतपणे म्हणाला, तुम्हाला माझ्याबरोबर जे करायचं असेल ते करा, पण मी जे सांगतो आहे ते सत्य आहे. मला त्याचं नाव माहीत नाही आणि तो कुठे राहतो हेही माहीत नाही. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, जर परवानगी असेल तर काल रात्री घडलेली संपूर्ण घटना मी जशीच्या तशी सांगतो. राजाने मान हलवली. मग चोराने रात्री घडलेला प्रत्येक प्रसंग तपशीलवार सांगायला सुरुवात केली. रस्त्यात भेटलेला अनोळखी माणूस, राजवाड्यातील प्रवेश, खजिनागृह आणि 2 हिऱ्यांची वाटणी, सर्व काही त्याने कोणतीही गोष्ट न लपवता सांगितलं. आणि शेवटी आपल्या अंगारक्याच्या खिशातून एक चमकदार हिरा बाहेर काढत तो राजासमोर ठेवला. चोराचं बोलणं ऐकताच मंत्री संतापाने भडकला.
तो तावातावाने म्हणाला, महाराज, याच्या शब्दावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. हा म्हणतो की संदुकात फक्त 2च हिरे होते आणि त्यापैकी एक हिरा याने आपल्या साथीदाराला दिला. पण खजिन्यातून तर 3 हिऱ्यांची चोरी झाली आहे. मग 3रा हिरा कुठे गेला? मंत्री अजून काही बोलणार इतक्यात राजाने हात उंचावत त्याला थांबवलं आणि शांत पण ठाम स्वरात म्हणाला, मंत्रीजी, हा चोर सत्य बोलत आहे. याने खरोखरच एक हिरा आपल्या साथीदाराला दिला होता आणि एक स्वतःजवळ ठेवला होता. याचा पुरावा माझ्याजवळ आहे. हे ऐकताच संपूर्ण दरबारात कुजबूज सुरू झाली. राजा पुढे म्हणाला, काल रात्री नगरात वेषांतर करून फिरत असताना माझी याच्याशी भेट झाली होती. याने जो हिरा आपल्या साथीदाराला दिला तो साथीदार दुसरा कोणी नसून मीच होतो. असं म्हणत राजाने आपल्या खिशातून तो हिरा काढला आणि दरबारासमोर ठेवला. क्षणात संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. राजा काही क्षण विचारमग्न उभा राहिला आणि मग म्हणाला, हा मला हिरा देऊन निघून गेल्यानंतर मला शंका आली. म्हणून मी स्वतः खजिन्यात जाऊन पाहिलं की हा खरं बोलतोय की खोटं. पण तिथे जे पाहिलं ते पाहून मलाच आश्चर्याचा धक्का बसला. 3रा हिरा संदुकात होता. राजाने मंत्र्याकडे रोखून पाहिलं आणि कठोर स्वरात म्हणाला, मंत्रीजी, आता तो 3रा हिरा आपल्या खिशातून बाहेर काढा. हे शब्द ऐकताच दरबारातील प्रत्येकाची नजर मंत्र्याकडे वळली. काही क्षणांपूर्वी गर्वाने बोलणारा मंत्री आता भीतीने थरथर कापत होता. त्याचा चेहरा फिक्कट पडला होता आणि त्याच्या डोळ्यातील आत्मविश्वास नाहीसा झाला होता. राजाच्या आदेशानुसार मंत्र्याची झडती घेण्यात आली. त्याच्या खिशातून तो 3रा हिरा सापडताच सत्य सर्वांसमोर उघड झालं. खजिन्यातून हिरा चोरल्याच्या अपराधासाठी मंत्र्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि कारागृहात टाकण्यात आलं. दरबारातील सर्वजण स्तब्ध झाले होते. थोड्या वेळाने राजा त्या चोराकडे वळला आणि आश्चर्याने म्हणाला, तू चोरीही करतोस आणि सत्यही बोलतोस. हे विलक्षण रहस्य काय आहे? तेव्हा चोराने साधू महाराजांची भेट, त्यांनी दिलेला उपदेश आणि त्यांच्यासमोर घेतलेलं नेहमी सत्य बोलण्याचं वचन याची संपूर्ण कथा राजाला सांगितली. सगळं ऐकल्यानंतर राजाच्या डोळ्यात आदर दाटून आला. तो म्हणाला, आज मी तुझ्यामुळे अत्यंत प्रभावित झालो आहे. सत्यासाठी एवढी निष्ठा असलेला माणूस दुर्मिळ असतो. मला तुला माझा मंत्री बनवायचं आहे. चोर नम्रपणे हसला आणि म्हणाला, महाराज, हा तुमचा मोठेपणा आहे. पण आज तुम्ही मला जो मान सन्मान देत आहात त्याचं खरं श्रेय माझं नाही. ज्यांच्या एका वचनामुळे माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली त्या साधू महाराजांचं आहे. म्हणून आता मी त्यांच्याच चरणी राहणार, त्यांच्या आज्ञेनुसार जीवन जगणार आणि ईश्वर भक्तीच्या मार्गाने माझं कल्याण साधणार. असं म्हणत त्याने राजाला प्रणाम केला आणि तेथून निघाला. त्यानंतर तो साधू महाराजांच्या शरण गेला. त्यांच्या सहवासात राहून त्याने सेवा, साधना आणि अखंड नामस्मरण केलं. हळूहळू त्याचं अंतःकरण पूर्णपणे शुद्ध झालं. शेवटी त्या पूर्वीच्या चोराने भक्ती आणि सत्याच्या बळावर आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय गाठलं आणि परमपदाची प्राप्ती करून आपलं जीवन धन्य केलं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पौराणिक कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. धन्यवाद.